महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ आहे। यात शक्तिपीठाचे एक स्वरूप ठाण्यात साकारले आहे। ठाण्यातील पाचपाकाडी गणेशवाडी परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून आई तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्नीसह उपस्थित राहून आई तुळजाभवानी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली। यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, ठाकरेंचे आमदार आणि मिलिंद नार्वेकर, आमदार प्रताप सरनाईक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे विशेष कौतुक केले। सुंदर असे मंदिर कलाकृती उभारण्यात आली असून मला बोलवले मी माझे भाग्य समजतो, असे वक्तव्य शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले। ठाण्याच्या गणेशवाडी पाचपाकाडी येथे महापालिकेच्या सर्व अधिकृत परवानगी घेऊन श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे। 33 फुटांचा कळस, 9 ग्रह, 26 दगडी स्तंभ, 20 गजमुखांची आरास, आकर्षक कलाकुसर या कृष्णशैलीतून साकारण्यात आले आहे। त्यानुसार सुमारे 1350 टन काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे। हे मंदिर आता उभ्या महाराष्ट्रासाठी खुले करण्यात आले असल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केले। आजचा दिवस अक्षय तृतीयेचा नारळीच्या पद्धतीला जो सगळ्यात उत्तम ऋतू असतो तो अक्षय तृतीयाचा असतो आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आज ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी पुढाकार घेतला आणि आजचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला। हे मंदिर, त्याचं हे वास्तुशिल्प, त्याची कलाकृती ही बघितल्याच्यानंतर एक क्वचित बघायला मिळेल अशा प्रकारची ही कलाकृती या ठिकाणी केलेली आहे। आणि माझी खात्री आहे की इथं जी व्यक्ती त्यांना भवानी मातेचं दर्शन घेतल्याच्यानंतर समानंतर राहते मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतरही त्यांना समाधान लाभेल याची मला पूर्ण खात्री आहे। मंदिराला OC/CC घ्यायची असते हेच कल्पना आम्हा कोणाच्या मनात नव्हती, पण हे जितेंद्र आव्हाडांनी करून दाखवलेलं आहे की तुमच्या धर्माचं मंदिर बांधा, तुमच्या देवाचं मंदिर बांधा, पण रीतसर परवानगी घेऊन बांधा। ही एक चांगली कल्पना, नवी परंपरा त्यांनी उभी केलेली आहे आणि नागरी नियमाच्या विरोधात जाऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी आपली धार्मिक स्थळं उभा करण्याचं काम लोक करतात, त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे। यथोचित सगळी पूजा होऊन ते आता लोकार्पण सर्वसामान्य जनतेसाठी झालेलं आहे। मला अभिमान आहे की या शहराचा एक नागरिक म्हणून अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर, हे असं कुठलंही मंदिर निदान ठाण्यामध्ये तरी नाहीये जे आजच्या काळामध्ये बनवलेले, ज्याचा इतिहास हा 500 वर्षापर्यंत जिवंत राहील अशा पद्धतीचं मंदिर त्याने स्वखर्चानं बांधवलं। आणि प्रामुख्यानं हे पहिलं मंदिर आहे ठाणे महापालिका हद्दीतील की महापालिकेने त्याचे अधिकृतरित्या नकाशे मंजूर करून ते अधिकृत मंदिर म्हणून त्याला मान्यता मिळाली, त्याचे प्रकारचे नकाशे सुद्धा मंजूर झालेले आहेत। त्यामुळे